मला वाचवा, मला काहीही होऊ शकतं. हा फोन कॉल होता 19 वर्षाच्या फाजिलाचा आणि काही तासातच आली तिच्या मृत्यूची बातमी. नागपूरमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूमागचं धक्कादायक सत्य आता समोर आलंय. सासरच्यांनी सांगितलं हार्ट अटॅक झालाय, पण जेव्हा दफन केलेला मृतदेह पुन्हा बाहेर काढून पोस्टमार्टम करण्यात आलं तेव्हा उघड झालंय थरारक रहस्य. नागपूरमधून समोर आलेल्या या प्रकरणानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. लग्नाला अवघे 4 महिने आणि एका नवविवाहितेचा संशयास्पद मृत्यू. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचं सांगण्यात आलं, पण एका आईला आलेल्या शेवटच्या फोन कॉलनं सगळा खेळ बदलला. नेमकं काय घडलं फाजिला शेख सोबत? का उरकावा लागला तिचा पुरलेला मृतदेह? आणि पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये काय उघड झालं? पाहूयात हे संपूर्ण प्रकरण. अमरावतीची रहिवासी असलेल्या फाजिला जबीन शेख हिचं याच वर्षी जानेवारी महिन्यात नागपूरमधील जुबेर शेख सोबत लग्न झालं होतं. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही व्यवस्थित सुरू होतं, पण नंतर सुरू झाला छळाचा काळ. फाजिलाच्या कुटुंबियांच्या आरोपानुसार सासरकडून सतत हुंड्याची मागणी केली जात होती. मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. 15 मे रोजी फाजिलाने तिच्या आईला फोन केला. त्या फोनवर ती ढसाढसा रडत होती आणि म्हणाली, मला वाचवा, मला काहीही होऊ शकतं. हा कॉल संपल्यानंतर काही वेळातच तिचा फोन बंद झाला आणि नंतर कुटुंबियांना बातमी मिळाली फाजिलाचा मृत्यू झाल्याची. सासरच्यांनी दावा केला की तिला हार्ट अटॅक आला होता. मात्र जेव्हा कुटुंबीय नागपूरला पोहोचलं तेव्हा सुरुवातीला मृतदेह देण्यासही नकार देण्यात आल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. नंतर मृतदेह अमरावतीला नेण्यात आला आणि धार्मिक विधीपूर्वी जेव्हा स्नान घालण्यात येत होतं तेव्हा फाजिलाच्या गळ्यावर जखमांचे आणि आवळल्याचे निशाण दिसले. यामुळे कुटुंबाचा संशय आणखी गडद झाला. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. यानंतर घडलं सर्वात धक्कादायक पाऊल. फाजिलाचा दफन केलेला मृतदेह पुन्हा कबरेतून बाहेर काढण्यात आला आणि पुन्हा पोस्टमार्टम करण्यात आलं. पोस्टमार्टम मध्ये जे रिपोर्ट समोर आले, फाजिलाचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे नाही तर श्वास रोखल्यामुळे झाला होता. यानंतर नागपूरच्या तहसील पोलिसांनी पती जुबेर शेख, दीर मोहम्मद इरफान आणि सासरे जलील शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पती आणि दीराला अटक करण्यात आली आहे. एका मुलीचा शेवटचा अर्थ फोन, मला वाचवा. जर त्यावेळी मदत मिळाली असती तर कदाचित आज फाजिला जिवंत असती का? हुंडाबळी आणि घरगुती हिंसेच्या घटना आजही थांबलेल्या नाहीत आणि हा प्रश्न पुन्हा समोर येतोय. लग्नानंतर मुली खरंच सुरक्षित आहे का? या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. या प्रकरणाच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत देत राहू. तोपर्यंत नवराष्ट्रला सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपला पण चर्चा सुरू राहील. नमस्कार.